त्र्यंबकेश्वराकडे आपण काय मागणार आणि कसे मागणार? मला जर विचाराल की त्र्यंबकेश्वराचं दर्शन तुम्ही कसं घ्याल आणि त्र्यंबकेश्वराजवळ काय मागाल, त्र्यंबक राजाचं दर्शन घेताना त्र्यंबक राजाच्या पायऱ्या चढता चढता मी पहिला नमस्कार तर गौतमांना करेन. गौतमांना नमस्कार केल्याशिवाय त्र्यंबक राजाला नमस्कार करूच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. विठ्ठलाच्या मंदिराला पायऱ्या कोणाच्या आहेत? संतांच्या. अशा त्र्यंबक राजाच्या मंदिराची पायरी ही गौतम ऋषी आहे. त्यामुळे गौतम ऋषींना पहिला नमस्कार करा, त्र्यंबक राजाच्या समोर जाऊन नतमस्तक व्हा आणि त्या ठिकाणी शांतपणे डोळे मिटून त्या सत्य शिव आणि सुंदर स्वरूपाचं दर्शन घेऊन त्याच्याकडे एकच मागा की गौतमांसारखं मला ज्ञानाभिमुख बनव, गौतमांसारखं कार्य माझ्याकडनं करून घे आणि गौतमांसारखी ज्ञानगंगा माझ्याही बुद्धीमध्ये तू उतरव. एवढंच या त्र्यंबक राजाकडे मागणं जरी मागितलं ना तरी शिवकल्याणकारी आहे याची अनुभूती आपल्या सगळ्यांना येणार आहे.